आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झालेली आहे महायुतीतले लोकप्रिय नेते अजित पवार यांची। लोकसभेला जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा दणकून विजय झाला होता आणि महायुतीला फटका बसला होता, तेव्हा सगळ्या पराभवाचं खापर हे अजित पवारांवरती फोडलं गेलं होतं। अजित पवारांनी नंतर ते कसं चुकीचं होतं हे विधानसभेच्या निकालानंतर दाखवून दिलं आणि ज्या सगळ्या पोल्सनी अजित पवारांना फक्त 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता, त्या अजित पवारांनी तब्बल 40 राष्ट्रवादीच्या जागा या जिंकून दाखवल्या, ते पण 3 पक्षांच्या महायुती सरकारमध्ये। असं असताना आता विधानसभेनंतर अजित पवार नेटेनं राज्यकारभार करतील, त्यांच्या मंत्र्यांना संधी देतील, त्यांच्याबरोबर पक्षविस्तार करतील असं वाटत होतं। पण त्यानंतर लगेचच महायुती सरकारला आणि विशेषतः अजित पवारांना दणके बसायला सुरुवात झाली आहे। पहिला दणका त्यांना बसला तो धनंजय मुंडे यांच्या रूपाने। धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद तर मिळालंच नाही, पण मंत्रिपद मिळवताना देखील धनंजय मुंडेंच्या नाकीनं वाले होते। ही घटना घडली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरनं चांगलं राजकीय वातावरण महाराष्ट्रात तापलं होतं। अजून राजीनामा झालेला नाही आहे, पण विरोधी पक्ष बळकट नसल्यामुळं हे थोडक्यात निभावलं आणि अजून तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आलेला नाही आहे। पण असं असताना आता दुसरा धक्का अजित पवारांना बसलेला आहे आणि हा दुसरा धक्का देखील अजित पवारांचं महायुतीतलं स्थान जे डळमळीत करू शकतो। हा नेमका धक्का काय बसला आहे, अजित पवारांचा कुठला नेता कुठल्या प्रकरणात अडकला आहे, हे सगळं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेऊ। पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। माणिक कोकाटे हे आत्ताचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री। माणिक कोकाटे यांना कोर्टाने एका प्रकरणामध्ये शिक्षा सुनावलेली आहे। ही शिक्षा 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयाचा दंड अशी आहे। माणिक कोकाटे यांचे बंधू सुनील कोकाटे यांना सुद्धा कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे। आता या 2 बंधूंना शिक्षा सुनावल्यामुळे माणिक कोकाटे यांना राजीनामा होणार का, त्यांची आमदारकी रद्द होणार का, असे अनेक प्रश्न आता समोर आलेले आहेत। पण माणिकराव कोकाटे यांना ज्या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे ते प्रकरण नेमकं काय ते आपण बघून घ्यायला पाहिजे। ते प्रकरण माणिकराव कोकाटे यांना ज्या प्रकरणात शिक्षा झालेली आहे ते प्रकरण जर का नेमकं समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे प्रकरण 1995चं आहे। 1995ला माणिकराव कोकाटे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते त्यांच्या कोट्यातनं अल्प उत्पन्नधारकांना मुख्यमंत्री कोट्यातनं काही घरं दिली जातात। मात्र ही घर घेण्यासाठी एक अट असते, ते म्हणजे तुमचं या घराशिवाय दुसरं कुठलेही सदनिका तुमच्या नावावर नाही पाहिजे आणि तुमचं उत्पन्न जे ते कमी असलं पाहिजे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांनीही कागदपत्र त्यावेळेला जमा केली आणि 30 वर्षापूर्वी ही कागदपत्र दाखवून त्यांनी 2 फ्लॅट या मुख्यमंत्री निधीमधनं मिळवलेले। हे फ्लॅट नुसते मिळून ते थांबले नाही, तर त्यांच्या व्यतिरिक्त अजून 2 जण या गुन्ह्यात सहभागी होते आणि त्यांना देखील 2 फ्लॅट अलॉट झाले। हे फ्लॅट नंतर देखील कोकाटे बंधूंनी वापरले असं या सगळ्या प्रकरणात एकूण दिसते। आता त्यावेळेला हा गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळेचे जे राज्यमंत्री होते तुकाराम दिघोळे यांनी हा जो गुन्हा आहे तो दाखल केला होता आणि त्या प्रकरणाचा निकाल आता 30 वर्षानंतर लागलाय। ह्याच्यावर माणिकराव कोकाटे यांनी लगेच तातडीने प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांची प्रतिक्रिया देताना ते काय म्हणालेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की ही राजकीय केस आहे, 30 वर्षानंतर निकाल लागलेला आहे। तुकाराम दिघोळे हे त्यावेळेला राज्यमंत्री होते आणि तेव्हा मी आमदार सुद्धा नव्हतो, त्यामुळे माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते आणि या संदर्भात मी हायकोर्टात जाणार आहे। आता लोकप्रतिनिधी जो कायदा आहे त्यामध्ये एक तरतूद अशी आहे की जर का कुठल्याही लोकप्रतिनिधीला तो लोकप्रतिनिधी असताना म्हणजे आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक किंवा कोणी असताना जर का त्याला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाली तर त्याला त्याच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागू शकतो। ही तरतूद कार्यरत असल्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। आता हायकोर्टात गेल्यानंतर जर का हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा खालच्या कोर्टाने सुनावलेली आहे ती जर का कायम ठेवली तर मात्र माणिकराव कोकाटे यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागू शकतो आणि आमदारकीचा राजीनामा द्यायला लागल्यानंतर अर्थातच मंत्रिपदे त्यांच्या हातातनं जाऊ शकतं। माणिकराव कोकाटे हे खरं तर जुन्या जवळपास 2 दशक राजकारणात आहेत, पण मंत्रिपद मात्र त्यांना पहिल्यांदाच मिळालेले आहे आणि जर का हायकोर्टात ही शिक्षा कायम राहिली तर पहिल्यांदाच मिळालेल्या मंत्रिपदावरती माणिकराव कोकाटे यांना पाणी सोडावं लागू शकतं। आता हे झालं सगळं प्रकरण। पण आता ह्याच्यामुळे झालेलं काय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नेते, 2 आमदार, 2 मंत्री हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। पहिलं प्रकरण धनंजय मुंडेंचे। तुम्हाला माहिती आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजून आलेला नाही आहे, पण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरनं अजित पवार यांची चांगलीच कोंडी झालेली आहे। नुकतीच जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये
अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत असा जेव्हा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी हा थेट तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारा असं करून टोलवाटोलवी केली. अर्थात अजित पवारांनी तेव्हा हे उदाहरण दिलं की मी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला होता. लेकी बोले सुने लागे अशी मराठीत म्हण आहे. या म्हणीनुसार अजित पवारांनी कुठेतरी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याबाबत सूचक संकेत दिले का हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे. आता धनंजय मुंडे यांचं प्रकरण अजून चालूच आहे, ते संपलेलंच नाही आहे आणि ते संपलेलं नसतानाच आता माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण उद्भवलेलं आहे. आता हायकोर्टात काय होतं हे सगळ्या प्रकरणात बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आता याच्यामुळे अजित पवारांना फटका कसा बसणार आहे तर महायुतीमध्ये जर का तुम्ही बघितलं असेल तर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सत्ता स्थापनेपासूनच काहीतरी आलबेल, सगळं काही आलबेल नसल्याचं किंवा काहीतरी शिस्त आहे, काहीतरी घडतंय बिघडतंय अशा प्रकरणाच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. आता पालकमंत्री पदाचा जर का वाद असेल त्यामध्ये बघितलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये थेट वाद झाला. तटकरे विरुद्ध गोगावले भिडले, दादा भुसे विरुद्ध गिरीश महाजन, नाशिकच्याच पालकमंत्री पदावरून तो वाद झाला होता. नंतर उदाहरणं अशी अनेक आहेत. नुकतीच जी बातमी आहे त्यानुसार सिडकोमध्ये जी काय 900 कोटीचा प्रकल्प एकनाथ शिंदे यांनी घोषित केला होता त्याची चौकशी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लावण्यात आलेली आहे. आज खरं तर दिल्लीत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होता. या शपथविधी सोहळ्यामध्ये देखील शिंदे गेले होते. नरेंद्र मोदी त्यांच्याशी वेळ घेऊन बोलले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी नेमक्या महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं चालल्या आहेत याचा अजून अंदाज येत नाही आहे. आणि असं असताना अजित पवारांच्या मंत्र्यांवरती मात्र आधी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांच्यावरती कृषी खात्यात घोटाळा केल्याचा, DBTचा घोटाळा केल्याचा आरोप लागला होता. अंजली दमाने यांनी तो आरोप केला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना द्यायच्या गोष्टी या बाजारातनं जास्त महाग विकत घेऊन देण्यात आल्या आणि सरकारी पैशाचा जो निधी असतो त्याचा अपव्यवहार करण्यात आला, त्याचा भ्रष्टाचार करण्यात आला असा आरोप त्यांच्यावरती लागतोय. आता धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणामुळे आता कदाचित त्यांच्यावर देखील राजीनाम्याची वेळ येऊ शकते. या सगळ्या प्रकरणात जाता जाता एक गोष्ट सांगायची म्हणजे नुकतेच विरोधी पक्षातले प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनी आता मुलाखती द्यायचा सपाटा लावलेला आहे. या मुलाखतीमध्ये ते वारंवार सांगतात की आता आम्ही आंदोलनं करणारे, सरकारला धारेवर धरणारे, वेगळ्या मुद्द्यांवर घेणारे. त्यामुळे एवढं धनंजय मुंडेंचं प्रकरण असो किंवा आता माणिकराव कोकाटे ह्याच्यावर विरोधी पक्ष हा सक्रिय होतो का? काँग्रेससारखा पक्ष ज्याला नवीन आता सेनापती मिळालेला आहे तो नव्या दमानी रणांगणात उतरतो का? आक्रमक भूमिका घेतो का? हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक मात्र खरं की अजित पवारांना या दोन्ही प्रकरणांमुळे राजकारणात थोडंसं आत्ता तरी बॅकफुटला जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं की मुंडे असो वा कोकाटे अजित पवारांची पिछेहाट होतीये का आणि त्यांना याचा फटका बसणार आहे का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.